राम राम. अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण विशेष भाकरीबरोबर खाण्यासाठी करणार आहोत हिरव्या मिरच्यांचा ठेचा. पटकन होतो, झणझणीत होतो, आवडल्यास एक लाईक तो बनता है. त्यासाठी इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. या कमी तिखट आहे, तुम्ही तिखटही घेतल्या तरी चालतील. त्यानंतर 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाऊण चमचे जिरे, चवीपुरतं मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे. सगळ्यात आधी तव्यावरती आपण थोडंसं तेल घालू. साधारण मी इथे अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी मिरच्यांचे अशा प्रकारे 1चे 2 काप करून घेतलेले आहे. 1 मिरच्यांचे 2 तुकडे करून घेतलेले. त्या मिरच्या आपण या तव्यावर घालू. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिरच्यांना चांगला डाग लागेल तोपर्यंत आपण मिरच्या या तेलामध्ये परतून घेऊ. मिरच्यांना छान मी डाग लागेपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि मिरच्या संपूर्णपणे गार करून घेऊ. ठेचा करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ह्या आपण ज्या तेलामध्ये मिरच्या परतल्या होत्या त्या घालू. लसणाच्या पाकळ्या, जिरे, कोथिंबीर आणि मीठ हे सगळं आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही हा ठेचा खलबत्त्यातही कुटू शकता किंवा तुम्ही दगडीमध्ये कुटला तरी चालेल, पण आता मी मिक्सरमध्येच फिरवत आहे. तर पाणी न घालता आपण मिक्सरमधून हे फिरवून घेऊ. तर खुडा मी मिक्सरमधून किंचित जाडसर फिरवून घेतलेला. आपल्याला हा एकदम बारीक नाही फिरवायचा आहे. फिरवलेला खुडा आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार लिंबू पिळायचं आहे. तर लिंबू खूप नाही पिळायचं आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, मिरचीचा जो तिखटपणा असतो तो बॅलन्स होतो, प्लस आपला जो खुडा आहे तो काळा होत नाही आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही जास्त लिंबू पिळला तरी चालेल, पण खरं सांगू का, गरज नाही तशी. आता खुड्यावर आपल्याला घालायची आहे फोडणी. त्यासाठी गॅसवर लोखंडी पुटलं तापायला ठेवलं आहे. त्यामध्ये घालूया तेल. तेल खूप नाही घालायचं आहे, थोडंसं घातलं तरी चालेल. तेल तापलं आहे, त्यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली आहे, गॅस बंद करू. ही तयार फोडणी आता आपल्याला घालायची आहे ह्या खुड्यावरती आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इथे मस्त चविष्ट झणझणीत हा पदार्थ बनून तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, घरात सगळ्यांना नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता है. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.